बातमी आपल्या हक्काची। डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले जिल्हा सोलापूर या संस्थेची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता संस्थेच्या कामगार भवनमध्ये चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभेच्या सुरुवातीला स्वर्गवासी डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस माननीय डॉक्टर प्रभाकर एकनाथ माळी यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले। या प्रसंगी आदरणीय श्रीमती रतनताई देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख आणि मान्यवर संचालक मंडळ उपस्थित होते। त्यानंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नितीन गव्हाणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले। डॉक्टर प्रभाकर माळी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला। तसेच त्यांनी महाराष्ट्रातील गिरण्यांची माहिती देताना असं म्हटले की 64 गिरण्यांपैकी चालू गिरण्या 52 आहेत। सहकारी सूतगिरण्या उभारणीचं राज्य शासनाचं धोरण आणि वाटचाल याची सभेत माहिती देऊन मागील 6-7 वर्षापासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेली अनिश्चितता, राज्य आणि केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग बाबतचे धोरण, सध्याची या उद्योगाची परिस्थिती याची माहिती सभेत दिली। आपली सूतगिरणी सुद्धा अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याचं सांगून ते म्हणाले, अहवाल सालात संस्थेला रुपये 334.79 लाख रोकड तोटा झालाय। कापसाचे दर हे चढेच राहिले असल्यामुळे त्या तुलनेत सुताला दर मिळत नसल्याने सूतगिरण्या चालवणं अतिशय जिकिरीचं झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। सिट्रा नॉर्म प्रमाणे सुताच्या किमतीमध्ये कापसाचा खर्च 57% पर्यंत होणं अपेक्षित असताना सध्या हा खर्च 78% झालाय। त्यामुळे राज्यातील काही गिरण्यांचा अपवाद वगळता एकही गिरणी नफ्यात नसल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाने सहकारी सूतगिरण्यांना आर्थिक अडचणींचा विचार करून रुपये 5,000 प्रति चातीप्रमाणे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास आणि त्यावरील 12% पर्यंतचे 7 वर्षांसाठीचे व्याज शासन भरणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। आपल्या सूतगिरणीने सोलापूर जिल्हा मध्य सहकारी बँकेच्या सहभाग योजनेअंतर्गत 2155.20 लाख बिनव्याजी कर्ज घेतले। तसेच कामगारांचे भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी इत्यादी मागील देणी अहवाल सालात दिली असल्याचं सांगितलं। बहुतांश कामगार स्थानिक असून गिरणीच्या वाटचालीत त्यांचं योगदान बहुमोल असल्यानं त्यांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे या उद्देशाने आर्थिक अडचणीच्या काळातही सूतगिरणी चालू ठेवली आहे। भविष्य काळात सूतगिरणीला माफक दरात वीज मिळावी म्हणून सुरुवातीला 3.2 मेगावॅटचे सोलार प्लांट उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच 9 रिंग फ्रेम मशीनला कॉम्पॅक्ट सिस्टीम बसवण्याचं काम चालू आहे। यामुळे सुताला प्रति किलो 5 ते 7 रुपये दर ज्यादा मिळणारे, व्याजातील बचत, सोलार प्रकल्पामुळे वीज खर्चातील बचत तसेच कॉम्पॅक्ट मशिनरी इत्यादींमुळे सूतगिरणीचा तोटा कमी होण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं। बाळासाहेब काटकर, सचिन देशमुख, दिघे गुरुजी, बशीरभाई तांबोळी, चंद्रकांत पाटील यांनी गिरणीच्या कामकाजाबद्दल कापूस लागवड, कच्चा कापूस खरेदी, कामगार पगार, बोनस, सभासद ठेवी, ॲटोमायझेशन आणि संस्थेकडील अतिरिक्त जमीन याचा फायदा संस्थेसाठी करण्यात यावा इत्यादी बाबत सूचना मांडल्या। सभासदांनी उपस्थित केलेल्या सूचनांवर संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी यांनी मुद्देसूद स्पष्टीकरण दिलं। त्यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना प्रथम सर्व संचालक मंडळांचे आणि उपस्थितांचे अभिनंदन आणि स्वागत केले। तसेच सोलार प्लांट केल्यास सूतगिरणीला फायदा होईल। मशिनरी आधुनिकीकरण करण्यासाठी लागणारा खर्च हा परवडणारा नाही। सूतगिरणीचे अतिरिक्त उपलब्ध असलेल्या जागेचा विनियोग करावा अशी त्यांनी सूचना केली। तसेच सूतगिरणी फायद्यात आल्यानंतर सामाजिक उपक्रम तसेच सभासदांसाठी विविध फायदेशीर योजना राबवल्या जातील। महिला सूतगिरणी लवकरच चालू करण्याचे प्रयत्नही सुरू आहे। या प्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले। यानंतर माननीय श्री KS माळी, चार्टर्ड अकाउंटंट यांनी सभासदांनी मांडलेल्या सूचनांचे निराकरण, सभासदांनी संचालक मंडळावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून भविष्यात गिरणीचं कामकाज केलं जाईल आणि त्यासाठी सर्व सभासद बंधू भगिनींनी सहकार्य करावं असं आवाहन संस्थेचे चेअरमन तथा सभाध्यक्ष डॉक्टर प्रभाकर माळी यांनी केले। आजच्या सभेला आदरणीय श्रीमती रतनताई देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, माजी तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव पाटील, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, किशोर बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख, संगम धांडोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण माळी, गोविंद माळी, भारत माळी, सूतगिरणीचे माजी संचालक शहाजीराव नलवडे, अवधूत कुमटेकर, रामचंद्र लवटे, खरेदी विक्री संघाचे संचालक ॲडव्होकेट विशालदीप बाबर, महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा कल्पनाताई शिंगाडे, उपाध्यक्षा सौ विद्याताई बाबर, सौ उषाताई देशमुख, सौ प्रतिभाताई माळी तसेच महिला सूतगिरणीच्या सर्व
संचालिका, पत्रकार आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, बंधू भगिनी, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। संस्थेचे संचालक बाळासाहेब बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सभासदांचे आभार मानले आणि सभाध्यक्षांचे परवानगीने सभा संपल्याचं जाहीर केलं। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।